नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद मिसाळ आपल्या AM कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की पुरवठा निरीक्षकची जी काही भरती झालेली आहे तर त्या भरतीच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते प्रश्न कोणते होते आणि कोणत्या घटकांवरती ते प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मग बघा, पुरवठा निरीक्षक जी एक्झाम आहे तर ती एक्झाम 26 तारखेपासून सुरू झालेली आहे. बघा, 26 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे ती एक्झाम. आणि त्या एक्झामच्या माध्यमातून बघा, म्हणजे त्या एक्झाममध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत तर ते आज आपण काय करणार आहोत बघणार आहोत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ती एक्झाम IBPS ही संस्था एक्झाम कंडक्ट करत आहे. मग IBPS संस्था ही परीक्षा कंडक्ट करत असताना नेमके प्रश्न विचारण्याची त्यांची पद्धत कशी आहे, नेमके प्रश्न कोणत्या स्वरूपामध्ये विचारले जात आहेत, कोणत्या घटकांवरती विचारले जात आहेत किंवा प्रश्नांचं स्वरूप काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मग आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटलच काय आहे बघा, की पुरवठा निरीक्षक भरती 2024 आजच्या दिवशी परीक्षेत आलेले प्रश्न व घटक. मग आजच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी झालेली जी काही परीक्षा आहे पुरवठा निरीक्षकची तर त्या परीक्षेमध्ये कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते हे आज आपण बघणार आहोत. मग बघा, सुरुवातीला आपण पॅटर्न समजून घेऊया की ही परीक्षा जी आहे ही परीक्षा घेणार आहे IBPS ही कंडक्ट करणार आहे. आणि IBPS जर परीक्षा कंडक्ट करत असेल तर त्याचा सुरुवातीचा आपल्याला सिलेबस जाणून घ्यावा लागेल. मग सिलेबसमध्ये बघा काय आहे, मराठी 25 क्वेश्चन, दुसरा इंग्लिश 25 क्वेश्चन, तिसरा आहे GK 25 क्वेश्चन आणि चौथा आहे मॅथ्स अँड रिझनिंग हे 25 प्रश्न आहेत. मग अशा स्वरूपाचा त्याचा सिलेबस आहे. एकूण 100 प्रश्न असणार आहेत. मग बघा, आता IBPSचा जो काय पॅटर्न आहे तर आपण सर्वसाधारणपणे बघतो की एखादा प्रश्न असला तर त्याला 4 पर्याय असतात. पण IBPSचं तसं नाही आहे. आता IBPSच्या परीक्षेमध्ये 5 पर्याय असतात बघा. मग 5 पैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा असतो. मग आता जी काही 27 फेब्रुवारीला जी काही परीक्षा झालेली आहे, आज जी काही परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे आपण बघूया किंवा घटक बघूया आपण. मग आता पहिल्यांदा आपण मराठी हा घटक बघूया किंवा मराठी हा विषय बघूया. मग मराठी विषयामध्ये नेमकं प्रश्न कशा स्वरूपाचे आलेले होते किंवा कोणत्या घटकांवरती आलेले होते ते बघूया आपण. मग मराठीमध्ये बघा, मराठीचा जर विचार केला तर मराठीमध्ये उतारा होता, एक उतारा होता, 5 क्वेश्चन होते उतार्यावरती. त्याच्यानंतर दुसरा होता वाक्यरचना, वाक्यरचनेवरती सुद्धा प्रश्न होते, 3 किंवा 4 प्रश्न होते. त्याच्यानंतर पुढचा आहे म्हणी, त्याच्यावरती सुद्धा 2 किंवा 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर लिंग, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न होते. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे समानार्थी शब्द, याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न होते समानार्थी शब्दावरती. समानार्थी शब्द विचारला होता बघा, अंधारला, काळोख, तिमीर असा अंधारला समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा विचारण्यात आलेला होता विरुद्धार्थी शब्द. याच्यावरती सुद्धा 3 प्रश्न होते. मग बघा, विरुद्धार्थी काय विचारलं होतं, पर्वत आणि दुसरा अगत्य असे शब्द विचारण्यात आलेले होते. मित्रांनो, हे जे काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत तर तो आपण
विद्यार्थ्यांकडून मेमरी बेस जो डेटा कलेक्ट केलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपण हे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा पुढील परीक्षेमध्ये फायदा व्हावा किंवा एक्झाम पॅटर्न समजावा, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मग आता मराठीचं तर झालं बघा, मराठीमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले पाहायला मिळालेले आहेत. आता हे जे काही प्रश्न आहेत हे ॲज इट इज असतील असं नाही आहे, कारण विद्यार्थ्यांकडून डेटा कलेक्ट करत असताना मेमरी बेस डेटा कलेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळं थोडेफार प्रश्नांची रचना ही थोडीफार मागं पुढं होऊ शकते किंवा थोडीफार चेंज होऊ शकते, पण तुम्ही समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत किंवा कशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत. आता हे झालं मराठीचं. याच्यानंतर आपण घेऊया इंग्लिश. इंग्लिशमध्ये मग कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते बघा, की पॅसेज होता इंग्लिशमध्ये. पॅसेजवरती 5 प्रश्न होते. दुसरा घटक होता सेंटेन्स रिअरेंजमेंट. सेंटेन्स रिअरेंजमेंटवरती होता प्रश्न. त्याच्यानंतर इडियम्स होत्या. इडियम्स होत्या 2. मग पहिली इडियम्स होती बघा, स्पाइल द बीन्स. आणि दुसरी होती बाय द स्किन ऑफ युअर टीथ. बाय द स्किन ऑफ युअर टीथ अशी 2 इडियम्स होत्या. त्याच्यानंतर पुढचा घटक होता सिनोनिम्स होता. त्याच्यानंतर अँटोनिम्स होता. त्यानंतर फिल इन द ब्लँक होते. फिल इन द ब्लँक्स होते. त्याच्यानंतर रॉंगली स्पेल्ड होते. आणि त्यानंतर क्लोजेस्ट मिनिंग. या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग इंग्लिशमध्ये बघा एवढ्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग तुम्ही परीक्षेला जर समजा एखाद्याचा उद्याच्याला जर पेपर असेल किंवा पुढच्या शिफ्टमध्ये जर पेपर असेल, तर त्यांनी हा व्हिडिओ बघून जावा की त्याला प्रश्नांचं स्वरूप समजून येईल, नेमके कसे प्रश्न विचारत आहेत, कोणत्या घटकांवरती विचारत आहेत, त्यांना याचा भरपूर फायदा होऊन जाईल. त्यानंतरचा घटक आहे तर तो आहे मॅथ्स आणि रिजनिंगवरती. आपण बघूया की कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले होते. मॅथ्स आणि रिजनिंगवरती. मग मॅथ्स आणि रिजनिंगवरती बघा, सरळ व्याजावरती प्रश्न होता. दुसरा मिश्रणावरती प्रश्न होता. मग दूध आणि पाणी यांचं मिश्रण दिलं होतं. तिसरा घटक होता वयवारीवरती प्रश्न होता. चौथा घटक होता अक्षर मालिका. पाचवा घटक होता अंक मालिका. सहावा घटक होता पदावली. सातवा घटक होता पझल. आठवा घटक होता गुणोत्तर प्रमाण. नववा घटक होता सिलोगिझम. आणि 10वा घटक होता भूमिती. बघा भूमितीवरती सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. म्हणजे एवढ्या सगळ्या घटकांवरती मॅथ्स आणि रिजनिंगवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग तुम्ही याची थोडीशी प्रॅक्टिस करून जायचं किंवा सराव करून जायचा आहे. जर तुमचा पेपर उद्याला वगैरे असेल तर तुम्ही याचा सराव करून जायचा थोडासा. याच्यानंतर आपण जाऊया जी केकडं. मग आता जी केकडं जात असताना आपल्याला तर माहिती आहे जी के जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान. मग सामान्य ज्ञान या घटकामध्ये बघा की कोणते घटक समाविष्ट आहेत. सामान्य ज्ञान या घटकामध्ये बघा
इतिहास असेल, भूगोल असेल, चालू घडामोडी असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, सामान्य विज्ञान असेल, या घटकांचा काय केला जातो, समावेश केला जातो सामान्य ज्ञानमध्ये. मग आता सामान्य ज्ञानचे डायरेक्टली घटक आपण बघणार आहोत का, तर नाहीये. तर सामान्य ज्ञानचे डायरेक्टली आपण प्रश्न बघणार आहोत की सामान्य ज्ञान याच्यावरती कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे प्रश्न जर समजले तर कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे समजून जाईल आणि त्यांना अभ्यास करायला थोडंसं सोपं जाईल किंवा मदत होईल. मग पहिला प्रश्न बघा आपण सामान्य ज्ञानचा घेऊया की काय होता, तर सलोखा योजनेवरती विचारला होता. केंद्र शासनाने जी काही योजना सुरू केलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाने जी काही सलोखा योजना सुरू केलेली आहे, तर त्या सलोखा योजनेवरती प्रश्न आलेला होता. मग सलोखा योजना काय आहे की शेतकऱ्यांची म्हणजे ग्रामीण भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांचे आपापसातील वाद किंवा तंटे मिटवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मग याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही बांधावरून वाद सुरू होतात तर ते वाद मिटवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता की गार्डियनशिप कोणत्या गार्डियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाला स्थान देण्यात आलेले होते किंवा स्थान मिळाले होते. मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत तर हे ॲज इट इज असतील असं नाही आहे. विद्यार्थ्यांकडून मेमरी बेसवरती आपण हे प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा प्रश्नांचं वाक्यरचना ही थोडीशी वेगळी असू शकते किंवा आहे पण अशी पण असू शकते. त्यामुळे इथं तुम्ही समजून घ्यायचं की नेमकं प्रश्न कोणत्या घटकावरती विचारण्यात आलेला आहे किंवा प्रश्न विचारण्याचा मेन पर्पज काय आहे हे लक्षात ठेवायचं. याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, ह्युमन कॅपिटल इंडेक्स कोण जाहीर करते. त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न होता, सायक्लोन एक्सरसाइज कोणासोबत आहे. सायक्लोन सराव जो आहे, युद्ध अभ्यास जो आहे, तर तो कोणत्या देशासोबत आहे. असा पण प्रश्न होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले होते. कुठे भरले होते, अंमळनेर जळगाव येथे भरलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे स्थापनेचं कलम. कलम कोणते आहे, तर ते कलम 124 आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करता येते. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश असणारे मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश कोण. बघा, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश जे स्वातंत्र्यानंतर भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले, असा प्रश्न होता. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न होता, आता याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये 5 ऑप्शन दिलेले होते. आता सगळे ऑप्शन आपल्यापर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे आपण काय करत आहोत, फक्त प्रश्न घेत आहोत. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न कोणत्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे हे जर समजलं तर तुम्हाला पुढं अभ्यास करताना सोपं जाईल, याच्यासाठी आपण हे प्रश्न घेत आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खेलो इंडिया विंटर गेम कोठे भरल्या होत्या.
हिवाळी ज्या स्पर्धा होत्या खेलो इंडिया विंटर गेमच्या, तर त्या कुठे भरल्या होत्या असा प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर पिनल किंवा पायनल ग्रंथी ज्या असतात, पायनल ग्रंथी ज्या असतात तर त्या कशाच्या मध्यभागी असतात? असा प्रश्न होता बघा सायन्समध्ये. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न होता, चित्तगाव शस्त्रगार हल्ला जो होता, चित्तगाव शस्त्रगार हल्ल्याचे नेतृत्व कोणी केले होते? चितगाव शस्त्रगार हल्ल्याचे नेतृत्व कोणी केले होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, की 1931 मध्ये गांधी आर्य कराराने डॅश डॅश हे चळवळ संपुष्टात आली. मग कोणती चळवळ संपुष्टात आली? सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग ही चळवळ संपुष्टात आली. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात? आता याच्यामध्ये 5 ऑप्शन दिले होते बघा, तर ते 5 ऑप्शन आपल्यापर्यंत काय पोहोचले नाहीत, पण प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारला होता हे आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेंज ऑफ सिबिल स्कोर. सिबिल स्कोरची रेंज विचारण्यात आलेली होती. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोण 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सदस्य नव्हते? मग याच्यामध्ये 5 ऑप्शन दिले होते, 4 होते आणि 1 नव्हता. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, नालसाचा पॅटर्न ऑफ चीफ कोण? असा प्रश्न आलेला होता. म्हणजे बघा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की या प्रश्नांचा आधार घ्यायचा आहे, बेस घ्यायचा आहे की कशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात पुढच्या एक्झाममध्ये, IBPS पॅटर्ननुसार कशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळतंय. त्याच्यामुळं आपल्याला एक अभ्यासाची दिशा समजणार आहे, नेमका अभ्यास कसा करावा, अभ्यास करत असताना कोणत्या घटकावरती जास्त फोकस करावा, कोणत्या घटकावरती फोकस करू नये हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल, किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करावा. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे येणार आहेत आपल्या चॅनलवरती तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तुर्तास आपण थांबूया. थँक्यू.